मालेगावच्या बॉम्बस्फोटाचा निकाल जाहीर झाला, पण हा स्फोट कुणी घडवला हा प्रश्न अजूनही जसाच्या तसाच आहे. तपास यंत्रणांनी तपासात ठेवलेल्या त्रुटींमुळे बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना जगासमोर आणण्यात अपयश आलेलं आहे. 17 वर्षांनंतर स्फोट कुणी घडवले या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित आहे आणि त्यामुळे पीडितांच्या चेहऱ्यावर वेदना आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट घडवला कुणी? 6 बळी 101 जखमींना न्याय कधी? मालेगावच्या बॉम्बस्फोट पीडितांचा सवाल. 17 वर्षांपूर्वी मालेगावच्या भिक्खू चौकात बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात 6 निष्पाप मालेगावकरांचा बळी गेला, शिवाय 101 जखमी झाले. बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा व्हावी या अपेक्षेत सर्व पीडित होते, पण आज 17 वर्षांनंतर बॉम्बस्फोट केला कोणी हा प्रश्न अनुत्तरित आहे. एनआयएनं ज्या संशयितांना पकडलं होतं त्यांना कोर्टानं सबळ पुराव्यांअभावी सोडून दिलंय. त्यामुळे पीडितांना न्याय मिळाला नाही अशी त्यांच्या वकिलांची भावना आहे. हमको तो न्याय नहीं मिला ना, उनको न्याय मिल गया होगा, विक्टिम को न्याय कहाँ मिला? 17 साल हो गए, 6 लोग मर गए, 101 लोग जख्मी हुए, कितना टेरर हुआ, कितना गांव में कितनी हलचल हुई, उसके बाद न्याय तो विक्टिम को नहीं मिला ना, उसके लिए कौन जिम्मेदार है? मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या संस्थांनी तपासात अनेक कच्चे दुवे ठेवले. एकतर बॉम्बस्फोटाचा निकाल लागण्यास 1-2 नव्हे तर तब्बल 17 वर्षे लागली. ज्यांना संशयित म्हणून पकडलं होतं त्यांचंही नुकसान झालं. निकालानंतर 17 वर्षांपूर्वी जो प्रश्न होता तोच प्रश्न आजही कायम आहे. बॉम्बस्फोट केला कुणी? आपल्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, चाहे ते ATS हो महाराष्ट्राची किंवा NIA हो, कोण जबाबदार होतं याचा उत्तर आता कधी मिळणार? एक केस संपवण्यासाठी आपल्या देशामध्ये 18 वर्ष लागत आहे, 15 वर्ष लागत आहे, आणि आता आपण कुठे आहे तर आपण शून्यवर आहे. ज्या मालेगावचा धमाका झाला होता त्यावेळी प्रश्न आला होता की कोणी केलं, याच्या मागे कोण होतं, आणि इतकं वर्षानंतर 2025 मध्ये आता आपण तेच प्रश्न विचारणार आहे की याच्या मागे कोण होतं. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास ATS आणि NIA केला. दोन्ही तपास संस्थांचं कौशल्य वादातीत आहे. तरीही कोर्टाच्या निर्णयानं मालेगावचा बॉम्बस्फोट केला कुणी असा प्रश्न कायम आहे. तपास संस्थांचं हे अपयश आणखी अधोरेखित होत आहे. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.